मावळ तालुक्यातील एका अशा दुर्गम आणि निसर्गरम्य ठिकाणी आला जे पाहिल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल। हजारो एकरांमध्ये पसरलेलं हे विशाल पठार, सभोवताली दाट हिरवेगार जंगल आणि या शांत निसर्गाच्या कुशीत एकटे राहणारे प्रेमळ जाणकर आजी आजोबा। दगड, माती आणि शेणाने सारवलेलं त्यांचं साधे पण मनाला ऊब देणारे घर आजही ग्रामीण संस्कृतीची ओळख जपून आहे। घरात कायम पेटती चूल, धुराचा मंद सुगंध आणि पाहुण्यांचे मनापासून स्वागत करण्याची त्यांची परंपरा आजही तितकीच जिवंत आहे। त्यांच्या दैनंदिन दिनचर्येची एक सुंदर झलक आणि चाखणार आहोत आजीच्या हातचे अस्सल गावरान जेवण, गरमागरम झुणका भात आणि प्रेमाने वाढलेली स्वादिष्ट मेजवानी। आता वाघ जनावर खाणार पटेरी ते नाही आमची बिबटे नाही, मोठं वाघ तो पट्टेरी ढाण्या मोठा हा, असतो. मोठा. कधी असं दिसला का? हा मग दिसतात ना दिसणार दिसतात सांबर दिसतात, बेकर दिसतात, डुकर दिसतात, सगळं दिसत मग आता इथं पाऊस एवढा पडला तर दुःख किती होतं? दुःख बघ दुःख तर पडूच नका हा, काय खाली दिसत कारण नाही की आम्हाला दादा काय म्हणले माहितीये का, दुःख असतं तर म्हणले मी तुमच्यावर आलोच नसतो। तिथं तुम्ही आहे ना, इथं मी असले तुम्ही दिसणार नाही म्हणजे जवळचं पण दिसणार नाही। नाही अजिबात नाही। हजारो एकरांच्या विस्तीर्ण पठारावर जिथे निसर्गाच्या सानिध्यात एक वयस्कर कुटुंब आनंदाने आणि समाधानाने आपले आयुष्य जगत आहे। शहराच्या धावपळीपासून दूर स्वच्छ हवा, शांत वातावरण आणि साधेपणाने भरलेलं त्यांचं जीवन पाहून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल। त्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक क्षण, त्यांचे कष्ट, निसर्गाशी असलेले अतूट नाते आणि समाधानाने जगण्याची कला या व्हिडिओमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा। आजच्या प्रवासाची सुरुवात मी सकाळी लवकर पुणे शहरातून केली। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वसलेल्या सुंदर लालवाडी या गावाकडे जाण्यासाठी पुण्यापासून अवघ्या 69 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव निसर्गप्रेमींसाठी एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही। विशेष म्हणजे या परिसराला धरणाच्या बॅकवॉटरचे अप्रतिम सौंदर्य लाभलेले आहे। पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर जणू हिरव्या शालीने नटून जातो। येथून डोंगरामधून कोसळणारे असंख्य धबधबे, शांत वातावरण आणि स्वच्छ हवा हे सर्व अनुभवत मी कधी या गावापासून पोहोचलो हेही मला समजलं। नमस्कार मित्रांनो, मी आहे अजित वेणुपुरे। आज आपलं स्वागत करतोय। मी आहे पुणे जिल्ह्यातील मावळ या तालुक्यामध्ये। मावळ तालुक्यामधीलच कुसूर पठार हा निसर्गरम्य परिसर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे। या पठारावर एकच घर आपल्याला या पठारावरती दिसणार आहे। एकदम म्हणतो ना आपण निसर्गरम्य वातावरणात आणि घनदाट जंगलात उंच डोंगरावर राहणारे हे घर आहे। मागे बघतोय ना आपण हे पठार, हे उंच डोंगर आहे, याच्यावर ते पठार आहे। आपण तिथे जाणार आहोत, तर चला आपण चालायला सुरुवात करूया। डोंगराच्या पायथ्यापासून आम्ही चालायला सुरुवात केली आणि समोर दिसणारा उंच डोंगर पाहूनच त्याच्या कठीण चढाईची कल्पना आली। हा काही साधा सुद्धा डोंगर नव्हता, सरळ उभा भासणारा खडी चढाईने भरलेला हा मार्ग आमची खरी परीक्षा घेत होता। प्रत्येक पाऊल टाकताना श्वास जोरात चालू लागला, अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आणि दमछाक होत होती। पण निसर्गाच्या या सुंदर प्रवासात हार मानायची नव्हती। आता आपण या पठाराकडे जाताना हा डोंगर आहे, हा चालत आलोय। खाली आपण तिथे गाडी लावलेली त्या घरापाशी आणि हा पूर्ण डोंगर चालत आलोय। इथं आल्यानंतर मी थोडा वेळ थांबलोय कारण की हा व्ह्यू आहे ना, डॅमचा व्ह्यू एकदम असा इतका सुंदर वाटला मला। इथे थांबलो, पाणी पिलं, रेस्ट घेतली आणि आता आपण पठाराकडे चाललोय। आपण जाताना बघितलं ना, आपण असंच या मार्गाने चालत आलोय आणि आपल्याला अजून पुढे हा डोंगर आहे। हा डोंगर चालल्यानंतर मग पुढे पठाराकडे चालत जायचंय आणि त्या पठाराकडे गेलं की आपण मग त्या घराकडे जाऊयात। त्या घरामध्ये राहतात कसे, त्यांचं राहणीमान कसं आहे आणि एवढ्या अननोन ठिकाणी आणि मनुष्य खूप कमी, म्हणजे इथे पब्लिक येत नाही, माणसंच नसतात, अशा ठिकाणी हे कुटुंब राहतंय।
त्यांचा आपण इथला जंगलातील अनुभव आणि त्यांचं आयुष्य कसं आहे हे जाणून घेऊयात. तर चला पुढे जाऊया. ज्या घराकडे आम्हाला जायचं होतं तो प्रवास अजिबात सोपा नव्हता. उंच आणि खडी चढाईचा डोंगर पार करून वर पोहोचलो तर समोर आणखी एक मोठं आव्हान उभं होतं. नजरेच्या टप्प्यापर्यंत पसरलेलं विशाल पठार, पण त्या पठारावर ना पायवाट होती ना कोणता रस्ता. आजूबाजूला फक्त हिरवगार निसर्ग, दाट जंगल आणि भयानक शांतता. कोणत्या दिशेने जावं याचा अंदाजही येत नव्हता. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागत होतं. मोबाईल नेटवर्क नव्हतं, दिशा दाखवणारा फलक नव्हता आणि मदतीसाठी आसपास कुणीही नव्हतं. पण आमचं ध्येय स्पष्ट होतं, त्या दुर्गम भागात राहणाऱ्या कुटुंबापर्यंत पोहोचायचंच. त्यामुळे थकवा, अडथळे आणि अनिश्चितता यांची पर्वा न करता आम्ही पुढे चालत राहिलो. आता आहे ना, मी या पठारावर आहे. मागे बघितलं, हा डोंगर आहे, उंच डोंगर आहे, असा आडवं पठार आहे, एकदम रुंद पण आहे आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लांब आहे. म्हणजे थोडक्यात हजारो एकर मध्येच हा डोंगरावरचं हे पठार आहे. मी आजपर्यंत एवढं मोठं पठार मी स्वतः तरी बघितलं नव्हतं. आता आपण बघितलं ना मागे सगळं, म्हणजे आता असं ठिकाण आलंय की जिथे आसपास झाडी, त्यामुळे मी तुम्हाला हे पठार किती विस्तृत दाखवू शकतो. बघा मागे काही नाहीये, असाच हा मी राऊंड मारतोय. राऊंड मारताना बघा कुठे झाडी दिसत नाहीत, सपाट. म्हणजे तुम्हाला सपाट जागा दाखवण्यापुरतं हे सापडले, बाकी सगळीकडे झाडी आहे. आणि याच्यावरून अंदाज येतो की हे पठार किती मोठं आहे, हा डोंगर किती मोठा आहे आणि इथे राहणं सोपं नाहीये. हे घनदाट जंगल आहे, माणसं नाहीयेत इथे राहण्यासाठी, ठराविक गरज आहे. आणि या ठिकाणी अशा उंच डोंगरावर जंगलात ही कुटुंब राहतात. खरंच मानलं पाहिजे या कुटुंबांना. तर चला आपण आपण बराच वेळ झालं चालतोय आणि आपलं एकच काम चाललंय. दादा आहेत त्यांना फॉलो करणं. जसं जसं पुढे चालतोय तसं दादा म्हणतायत जवळ आले, पण मला तर असं वाटतंय की मी कुठे चाललोय मला माहीत नाहीये. हा एरिया कुठे, पायवाट कुठे जाते, प्रत्येक ठिकाणी अशा वेगवेगळ्या पाऊल वाटा आहेत. म्हणजे थोडक्यात मी जर एकटा आलो तर मी कुठून आलो आणि कुठे चाललोय हेही समजणार नाहीये. आणि एकच आहे की दादांनी आता चालण्याचं स्पीड खूप वाढवलेलं आहे, त्यांच्या मागे पटपट जायचंय. त्यामुळे चला आता. दादा किती लांब आहे अजून? अजून म्हणजे दादा पण म्हणतात भरपूर चालायचंय. आज आपला हा मोठा ट्रेक झालाय असं म्हणायचं आपण, काय हरकत नाहीये. आणि बघितलं ना हे जंगल, हे पठार, मी कल्पनाही करू शकत नाही एवढं मोठं आहे. मला वाटलं पठार म्हणजे डोंगरावर चालल्यानंतर एक थोडं अंतरावरती सपाट असेल, पण मी त्या घरापासून चालायला सुरुवात केली तेव्हापासून पठार सुरू झालंय. जवळजवळ आता 1.5 तास चालतोय आपण, तरी पण हे पठार संपलेलं नाही अजून. म्हणजे गुरं जर दिसली तर आपल्याला समजून येईल का घरापाशी आलोय. हे एवढं मोठं पठार आहे, आपण चालतोय तरी पठार संपत नाही. पण एक चांगली गोष्ट अशी की रस्ता चुकल्यासारखं झालं होतं आपल्याला, याच्यातून पण आपण आलो. आणि इथे आता हे एक छोटंसं मंदिर आहे. दादा म्हणले हे वाघोबाचं मंदिर आहे. वाघोबा म्हणजे जंगलांचा राजा आणि जंगलाचा रक्षकही म्हणायला काय हरकत नाही आहे. म्हणजेच आपण या दुर्गम डोंगरावरील गावांच्या खूप जवळ आलोय म्हणायला काय हरकत नाही. हीच ती निशाणी आहे. आणि जंगलाचं रक्षक असलेल्या वाघोबाचं मंदिर, कारण डोंगरदऱ्यामध्ये जंगलाचा राजाच हा देव आहे आणि जंगलाचा राजा म्हणजेच वाघोबा. चला तर आपण वाघोबांचं दर्शन घेऊयात आणि मग त्या गावांकडे जाऊयात. वाघोबाचं मंदिर आहे आणि मूर्तीवर सुद्धा वाघोबांचं चित्र रेखाटलेलं आहे. आता आपण इथे दर्शन घेऊया.
आम्ही बराच वेळ चालत होतो, पण पठार काही संपत नव्हतं. अखेरीस नजरेस पडलं त्या घरांपासून अलीकडे असलेलं वाघोबाच. येथे दर्शन घेतलं आणि काही अंतरावरच असलेल्या या घरापाशी आम्ही प्रवासाला सुरुवात केली. एवढी मोठी झाडी आहे इथे आणि अशामध्ये दादा घेऊन चाललेत आपल्याला. आणि हा अनुभव खरंच खूप जबरदस्त आहे. दादा होते म्हणून शक्य झाले. आता बघितलं आपण कोणतरी भोगल्याचा आवाज येतोय, म्हणजे कुत्र्यांना जाणीव झाली कोणतरी येतंय. म्हणजे थोडक्यात आपण आत्ता या घरांपाशी जवळ आलोय. खूप वेळ चाललो या पठारावरती. खूप मोठा स्ट्रगल होता. बघितलं ना, कुत्र्यांचा आवाज आलेला आहे आपल्याला. तर आपण घरांच्या जवळ आलो हीच निशाणी आहे. काहीतरी वास येतो. हा, घर आलीच शेवटी भरपूर चालल्यानंतर. कुठे घर? हे कुत्रे आलेले आहेत. आपण यांच्यासाठी अनोळखी आहे. आता थोडा वेळ आपण थांबलो की त्यांना ओळख झाली की ते शांत होते. आजी किती लांब राहता तुम्ही? परत चालतोय आम्ही, 1 तास झालं चालतोय. आखाड्यांच्या घरापासून म्हणलं आता घर आहेत का नाही. आलो भेटायला. तुमची घर कशी आहेत, तुम्ही कसं राहता हे बघायला आलोय. किती लांब राहताय तुम्ही? मग आता काय करायचं? लाईट आहे इकडे? तुम्ही हिरव्यांचे का? हिरवी तुम्ही जानकर जानकर. हा. जानकर. मग आपलं तो विठ्ठलचे. हा. विठ्ठलचे कोण तुम्ही? आई. आई का? अच्छा अच्छा. तुम्ही पूर्वीपासून इथंच राहताय हा. पठारावर. पाऊस किती दिवस उघडला इथला? 2-3 दिवस झाले नको केलं बा पावसानं हा ना, रे. पाऊस. भरपूर पाऊस ना? पाऊस पडला. अति पाऊस भयानक पडला. भयानक. भयानक. पावसाचं काय म्हणजे आठवडाभर कंटिन्यू चालू. आठवडाभर. असा पाऊस किती वर्षातून बघितला तुम्ही? लय वर्षातून असा पाऊस नाही झाला ना. हा, नाही. चला, आम्ही आलो भेटायलाच तुम्हाला. किती घर आहेत तुमची इथं? आमची दोनच आहे. 2च घर? दोनच घरांचं गाव आहे. तुम्ही 2च घरांमध्ये. हिरव्यांचे 2-3 आहेत. म्हणजे जास्त घर नाहीत या पठारावर. हायच घरं, पण अशी पांगून पांगून. लांब लांब आहे. आणि दुःख किती होतं पावसाच्या? फक्त असं नाही जवळ आले दिसत जवळचं पण दिसत नाही. अजिबात नाही. जवळचा माणूस दिसत नाही. एवढं दाट धुके. कुत्री चांगली आहेत बरं का. लगेच त्यांना समजलं आम्ही जवळ आलोय. आता तुम्ही घरी एकटेच आहे का? मग खरं आहे ना. आहेत का? हा, हे घर आहे. जातय आणि खळ उखळ. उखळ उखळ बरोबर. त्याच्यात पूर्वी लग्न असलं का काय असं बाया जमवायच्या याच्यात भात काढायचा. उखळामध्ये उखळामध्ये. पहिलं उखळामध्येच करायचे ना सगळं. मस्त चूल केलेली आहे. मग आम्हाला इकडं जेवण खावण. जेवण सगळं तुम्ही चुलीवर बनवता? हा. पाऊस आम्हाला एवढी फाटी घालायला लागते तेव्हा जेवण जगेल. हा, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर सगळं सरपण गोळा करायचं. पक्क गोळा करून ठेवलं. पाऊस कसा आहे इकडं? लय पाऊस. या वर्षी पाऊस कसा पडला? सगळं दरवर्षीच असतो पाऊस. पण या वर्षी जास्त होता. जास्ती पडला तो आता थोड्या दिवसच पडला. हा. हा. नाहीतर सगळं सरपण आम्हाला साठवून ठेवायला लागतं पकड. मग अरे बापरे, म्हणजे तुम्ही तर राहताय अशा ठिकाणी. काय करायचं आता. आता तुम्ही दोघेच राहता इथं? आणि पोर आहेत ना पोरं आहेत. लोक आहे सुन ती कामाला जाते ती आणि- नर्सरीवर हा, इकडं जनावरांचा पण काय त्रास? बिबट्या, वाघ आहेत पण एवढं आम्हाला काय नाही तारा. म्हणजे दिसतात फक्त. हा. गुरांना नाही त्रास देत? नाही कधीतरी एखादं मारलं तर हा, मारलं बरोबर. नाहीतर मग नाही. हा, घोंगड्यावर बसण्याची बाबांनी आता आपल्यासाठी घोंगडी बसायला टाकलेली आहे. मग एकदा पेटवली किती दिवसभर चालू? दिवसभर हो ते आता तिला उभी केलेली आहे ती पावसात अशी फाटी लावायची मोठी मोठी. हा. म्हणजे पावसात फाटी लावली की टेन्शन नाही आणि
शेकायला टेन्शन नाही. अशी बारकी मग एक दोन लावायची त्याला. शेगावलेश्वर आमचा दिवस नाही जगायचा. रामभाऊ जानकर. आजी तुमचं? सखूबाई. सखूबाई जानकर. अरे वा, मस्त. किती वर्ष झाले तुमचे पूर्ण आयुष्य इथंच? आमची पोरं आहेत ना इथं खाली कामाला रोडवर. हा म्हणजे ते येऊन जाऊन करतात. हा. हा, मग ठीक आहे. रोज घरी येतात ना? रोज मग येतात. ते आज शनिवार रविवार काल राहिली होती आज येतील. हा. तिथे लोक येतात ना जेवायला. हा बरोबर. शेट्याचा बंगला आहे ना. हा, हा. काय माहिती तिथं आमच्या हा. गावाच्या खाली तर आहे तिथं. हा, मग ती येतात ते ना. अंगात हा. आता इकडं पाऊस ह्या वर्षी भरपूर पडला. लय पाऊस. हा आहे पाऊस. जेव्हा असली मग आता इथं पाऊस एवढा पडला तर दुःख किती होतं? दुःख बघ. दुःख तर पडूच नका. हा, पाय दिसलं खाली का? दिसत कारण नाही. की आम्हाला दादा काय म्हणले माहितीये का, हा. दुःख असतं तर म्हणले मी तुमच्यावर आलोच नसतो. तिथं तुम्ही आहे ना इथं मी असले तुम्ही दिसणार नाही नाही. दिसत. म्हणजे जवळचं पण दिसणार नाही नाही. अजिबात नाही. हा. दाटच दुःख आहे. तर तुम्हाला त्या पाऊल वाटा लक्षात येत त्यामुळे तुमचं येणं आमच्या जाणं आहे. बरोबर आम्ही पुण्याला जातो. हा. आमच्या पुण्याने आम्ही बरोबर जातो. बरोबर. आता तुम्हाला जर बाजार करायचा आहे, हा. किराणा वगैरे तुमचं कुठून आणायचं? टाको कामशेत. किती किलोमीटर इथून? आता इथे गाडी काय- ना आता आणते. खाली काही इथं जायचं. आता गाडी पण पूर्वी तर सगळं डोक्यावर. परत पूर्वी जातो. तर लय जुन्या काळात डोक्यावर पार. हा. मग एवढं चालतच डोक्यावरून आणायचं? लग्न बिग्न सगळी चालतच पूर्वी असायची. हा. आमच्या लोकांची झाली हा. माझी पायी पायी जायची. वराड चालतच. वराड. पायी पायी त्याच्यावर बैलगाड्या निघाल्या. त्याच्यानंतर बैलगाड्या. हा. हा त्याचबरोबर आता सगळं झालं तुमचं पैसा लग्न झाला. कुठं झालं? इथं का खाली? इथंच झालं. ह्या इथं पठारावर? हा पठारावर. अरे वा, पठारावरती लग्न झालं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आजूबाजूला एवढं निसर्ग. मग वराड सगळं डोंगराने तेव्हा चालत. 4-4 दिवसाची लग्न होती. हम्म, 4 दिवस. 4 दिवस. 4 दिवस लग्न चालत होतं ते. म्हणजे सगळं वराड 4 दिवस राहिलंच तिथं. मग असे पाहुणे नाते होते. सगळे राहायला इथं. राहायची. मग तुमचं लग्न 4 दिवस चाललं होतं? 4 दिवस होत. काय काय होतं सुरुवात? काय तेव्हा काय होतं? काय आपलं सगळं डाळ भात करायची हे तेव्हा काय भेटत नव्हतं. याला आपलं काकडं भाषेकडे सुटली हा का आपल्या समाजात तळी असती, हा हा मांडव असतो. बरोबर. मग ते देवकाचं बकरं कापायचं. हा तेव्हा काय समज असायचं. 4 दिवसाचं लग्न आणि सगळे नातेवाईक आमच्या राहिला. इथं आता ते खर्चाच्या तिथं त्यावरती ढाक बांधतात ना. असं काय बघ. तिथं आमच्या पोराचं लग्न इथून चालत चालत इथे बघा. हा. आमचं आजींच्या बाजूला. चालत गेलो बाबा. त्या टायमात जेवण करायचं असं हा मसुरच. हा, मसूर. हा. ते मला आता आठवतं. तुमच्या मटणाला चव नाही मला ते तेव्हा मसुराची त्या- आमटीच हो, हो, असायची. हा. मसूरची आमटी. मसुराच्या आमटीच्या जी चव होती ती आता तुमच्या मटणाला चव नाही. कसली किती भारी व्हायची एवढे म्हणजे कितीतरी जेवण असायचं तरी हा, पण हा. ते एवढं छान मसुराची वाटायचं. आमटी भारी लागते. हा. हा. आणि ते अजूनही पण करा तुम्ही. तरी ते पहिले आमटी तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आता माझं जवळजवळ 70-80 वय झाले. 70-80 वय आहे तुमचं? आता माझं फुकट तिकीट झाले. हा, बरोबर. 75च्या पुढे फुकट आहे. वाटेल तिकडं आवडेल तिकडं प्रवास मग करा. आता असेच फिरतात लोक आमचे इकडची हो, हो. कुसूरची लोक झाले हे झालं अशी रोज फिरतात गाड्यांनी कारण का आता तिकीट द्यायचं नाही ना. इष्टीला आता तुम्ही रोज कसं असतं तुमचं, म्हणजे सकाळी उठलं की जनावरांना चारायला घेऊन जायचं? सकाळी उठलं का आंघोळ पाणी करायची. हा. आता माझ्या बैठकीला सदगुरूच्या बैठकीला अरे वा. हो, आलो. हो, तर अधिष्ठान आहे घरी, मग तुळशी पत्र लावायचं, हा, हा. देवपूजा करायची, उपासना करायची आणि नंतर मग आपलं चहा पाणी घ्यायचं आणि जनावरांची मागं जायचं. अरे वा. मग त्या जनावरांना ह्या अख्ख्या पठारावरती मग आपलं भाकर बिकर घेऊन जायचं सगळं. म्हणजे जेवण पण सोबत. हा भाकर घेऊन जाय, डबा घ्या, संगतीच घेऊन जायचं. अरे वा. मग या पठारावरती एवढं मोठं पठार आहे तुमचं लक्षात हो, राहतं? इकडं हे काहीच नाही. इकडं वरती ढाका का पाहिलं तर तुम्ही काय लय मोठं म्हणशाल? पठार हा ना. खूप मोठं ढाक बहिरी तिकडे फार. हा डाग डाग- डागबैरी इकडे आहे का? हा इकडे. डाकबैरी ह्या साईडला. हा बरोबर बरोबर. तुम्ही ढाक्याकडे गेलाय कधी तिकडे? हा हा, मग जनावर घेऊन? हा मोरं जात्यात. निम्या ढाकच्या निम्या रस्त्यात जातात. हा. मग त्यांना काय परत हाकून आणायचं घरी? मग संध्याकाळी आपल्याला 3-4 वाजले का रस्त्याला लावायची. हा. ते आपाप येतात ना. हा बरोबर. तुम्हाला घरी यायला संध्याकाळचं 7च वाजत. 7. म्हणजे रोज सकाळी तुम्ही गुरांच्या मागे निघाला हा. की गुरं चारत सगळं फिरून संध्याकाळी 7 वाजता तिथं यायला. 7 वाजता. म्हणजे सकाळी तुमचं- 7ला जायचं ते संध्याकाळी 7ला. या वयात तुमचं गुरांबरोबर चाललं कमीत कमी 20 किलोमीटर तरी असेल हा, सगळं. जास्त. जास्त 20 किलोमीटरला काय लय. आता जनावरच म्हणतो इकडे जा तिकडे इकडं जा, जा. त्याच्यात टाइमपास होतोच ना. बरोबर टाइमपास म्हणून. हा 80च्या आसपास वय असेल म्हणले. हा बापरे. आणि आजींचं? ते 60-70ची गेली. 70 असं. आजी तुम्ही कुठल्या? तुमचं? पठारच्या. ह्याच पठारची आहे. अच्छा पठारचीच आहे. हा. बरं.
मग तुम्ही आता गुरांची धारा काढायच्या हा. आणि डेअरी ती दूध पोरं खाली खाली जातात आम्ही तिथं. पुण्याला दूध नेल्या तिथून पहिली हा मग? तुम्ही म्हणजे इथून पुण्याला दूध पुण्याला काढायला? दूध नेलेली अरे वा. मग इथून पहिलं खाली चालत जायचं इथून 5:30ला एसटी होती वडेश्वरला. हा तर इथून आम्ही काहीतरी 3-3:30ला निघायचो. दुपारचं का सकाळचं आहे? पाठव पहाटे. पाठे बापरे. 3ला इथून दारा काढून निघायचं. हम्म. ते 5:30ला एसटी होती अंधारात वडेश्वर. निघायचं ह्या डोंगरात. खंदीला हातामध्ये असायचा. हा. बापरे. खंदील किंवा बॅटरी काही पण हा हे उजेड असायचं. मग हे खंदील बॅटरी घेऊन डोक्यावर दुधाचं कॅन हा. ते घेऊन तुम्ही इथून खाली उतरायचं हा, वडेश्वरला जायचं. वडेश्वर. वडेश्वर किती किलोमीटर काय असेल? वडेश्वरला होती तिथून वरती नव्हत्या का? हा. हम्म. वडेश्वर किती किलोमीटर लय मग. ते जवळ इथून कांबरीहून कानापाटा फंडा हा, 35-40 हा 35-40 म्हणजे येऊन जाऊन तेवढं होतंय तुमचं हा, आणि हा. तिथून मग पुण्याला दूध घालायला पुण्याला दूध घर. म्हणजे तुम्ही- महिन्याचा पास समजा. महिन्याचा पासच काढला हा, होता. महिन्याचा पास पण ते लोकलला. मेहनत किती केवढी होती? झाली हा, मग तो काळच वेगळा होता हो. काळच लय भारी होता तो. काळच वेगळा होता तो. आता थोडं फार दूध ते इथं नेत्यात पोरं डेअरीला. हा. हा, आता समजून जायची हा. इथं रानटी जनावरांचा वगैरे कधी त्रास कधी तुम्हाला काय झालाय का असं? काही नाही काही तसं नाही. काही नाही झालं. फक्त हा वाघ जनावर खाणार. हम्म. दुसरं काय असं वाघ कधी- कसला इकडं पट्टेरी का ठिपक्याचा? पटेरी आहे पट्टेरी? आहेत अजून. कारण आपल्या भागाला पट्टेरी नाही म्हणतात आता. आहे. बिबटे नाही आमची बिबटे नाही, मोठं वाघ तो आहे. पट्टेरी ढाण्या मोठा असतो. तरी असा दिसला का हा मग दिसतात ना. हा, दिसणार कधी नाही दिसतात. बरोबर दिसत नाही. आम्हाला असं किती दिसते हम्म. सांबर दिसतात, बेखरं दिसतात, डुकरं दिसतात, सगळं दिसतं. आणि ह्या ज्या बकऱ्या आहेत ना हा. याच्या तर वासावरती ते बरोबर जवळच येणार अरे वा. रागायचे येतो. हा येतो ह्या बकऱ्यांच्या याच्यावर म्हणजे घराच्या आसपास पण कधी आलेला आहे? हा, म्हणजे आता रात्रीचं आता जंगल जंगल म्हणल्यावर म्हणलं आणि जंगलातच हे पूर्ण आहे. हा, आम्ही मग? करत बघा इथं असून डर केलेला ऐकायला येणार आवाज आम्हाला. हा. असं आवाज- जातो दारावरून येतो जातो बनवून बापरे. तो काय करीत नाही माणसं. आवाज असतो आम्हाला घरात आवाज येतो. मग डरकळी फोडलेला. हा. नुसतं चालला तरी पण काळ तो आता इशेच एवढं आता नाही. कमी झालं प्रमाण कमी पण झालं. आहे अजून पण वाघ आहे पण जनावरांवर कधी हल्ला वगैरे असं नाही? करतात ना. आता 2 गाय का 2 खाल्या नाहीत. खाल्ल्या? हिरव्यांची एक गाय खाल्ली हा तिकडं खाली मालवाची आखाड्यांची. त्यांची. हा हा. त्या गंगारामची. असं काय हा. हा. बापरे. नुकसान आहे तसं म्हणजे. हाय आहे. राहणं सोपं नाही इकडं. हा. आता शेती काय करता तुम्ही भात शेती करता भात. भात शेतीला डुकरांचा त्रास आहे हा मग आता राखायला जावं लागतं म्हणजे रात्री. तिथं थांबायचंच एकदा यजूर आली ना दूध पिऊन मोकळी झाली हा. राखायचं. का मग राखण अरे वा. राखण रोज रात्रीचं? हा. रात्रीच असं मांडव करायचा. मांडवावर रात्री वर थांबायचं नाही असं आपले घरासारच पठार करायची. आताच्या पावसात पडली बाबा ती. हा? हा. आणि मग रात्री आल्यावर कशी हाकलायची ती डुकर मग आरोळ्या करायच्या. हा, आवाज ओरडायचं. करायचा. हा, ओरडायचं. हम्म. म्हणजे ओरडल्यावर ते ते जातात जातात. म्हणजे रानडुकरांचा त्रास आहे त्यामुळे शेतीचं पण अवघड आहे आता सांबरांचा तरस सांबर तर लय आमच्याकडे पैसे हा. गेले तू सांबर आले सांबर वाढलेत जास्त पक्के जाम सांबरे. शिंगणवाली सांबर हा, शिंगण. हे पंगट्या पंगट्या मोठा सांबर जास्ती आहेत ना, शिकार भरपूर आहे म्हणून इकडे वाघ असणार आहे. हा. तुम्ही जे म्हणताय ना वाघ आहे. नाही मग मी पण आम्ही आता 15 दिवसाच्या गावाच्या जवळच हा हा, तुम्ही येताना सांगत होते. सांगत होतो ना ते माकडं. वानर हा. वानरवरती हा. ते आवाज करत होतो लवकरच रात्रीच्या काहीतरी 9:30-10च्या टायमामध्ये बापरे. झाडांवरती होती ना ती म्हणजे इथं सांबरांचं प्रमाण जास्त आहे रानडुकरांचं प्रमाण जास्त आहे हा. त्यामुळे शेतीचं अवघड आहे हा, शेतीचं अवघड आहे. आणि भात शेती जर झाली तर कुठला भात आहे तुमच्याकडे इंद्रायणी आमचं कुठला? इंद्रायणी कोळंबा. कोळंबा पण आहे हा. कोळंबा आता कोणी जास्त करत नाही नाही, ना आमच्याकडे तरी पण नाही. करतात. कोळंबा कसे पण आपल्याकडे खरं पाहिलं ना आंबेमोर कोळंबा हे आंबे मोहर आणि इथं आमच्या जवळ रायभोग म्हणून होता. आंबे हा. मोहरला पुढं होतं ते. हा हा तर ते हे वासामुळं ते लोकांनी आता करत नाही. करत नाहीत आणि इंद्रायणी प्रत्येक जण इंद्रायणी मागायला हो, लागलाय. इंद्रायणी सांगू का तुम्हाला हा. इंद्रायणी का करतात तर ते इंद्रायणीचा भात जास्त उंच येत नाही ते डुकरांना मोडता येत नाही. हा म्हणून करतात का नाहीतर आंबेमोर सारखा भात नाही हा. आणि तो आता भेटत नाही आंबे मोहरला तो रायभोग जे पूर्वी होता हा, हा. तो आंबे मोहरला पुढे हा, लय जुनी हा. भात भारी होती पहिली पण आता बी पण नाही ना राहिले ते. नाही ना नाही नाही बी पण ते नाही. मोडूनच टाकलं लोकांनी. कारण त्याला वासच लय. त्याच्यामुळे ते नुसतं तो पाला जरी असला ना त्या रायभोगाच्या पाल्याला वास असायचा. हा, हा. त्याच्यामुळं ते डुकर त्याला जास्त जटायचे. बरोबर आणि आताच्या पिढीला ते तांदूळ पण नाव पण माहित नसतील. आणि ते अजिबात नाही. तर दोनच इथं तांदूळ. जर समजा ह्या घरात जर भात घातला हा. तर तुम्ही कमीत कमी जर दुसऱ्या घरी असलो तर त्याचा वास तिकडं जाणार. जाणार. असा तो रायभोग होता. बरोबर बरोबर
आणि आताच्या लोकांना 2च तांदूळ माहिती आहेत, बासमती आणि इंद्रायणी. त्याच्या पुढे दुसरे तांदूळच माहित नाही. काहीच माहिती नाही. तुम्ही आता इतक्या वर्ष इथं राहताय, किती वर्ष झाले तुम्हाला इथं राहताय तरी? आता आयुष्यच गेलं, माझा जन्मच इथं किती झाला. पिढी तुमची? 3 पिढ्या झाल्या. तिसरी तीन पिढी पिढ्या झाल्या. इथं राहणारी ही तिसरी आजोबाची पिढी. झाली, वडिलांची झाली, आणि ही माझी. बापरे. आता पोरांची लागली. आता पोरांची झाली. आजोबांचं वय 70-80 पकडू, तुमच्या नाही, वडिलांचं 70-100ची पुढे 100च्या पुढे आजोबा असतील. हा, जुने लोकांचं काय घेऊन? खाणं पिणं तसं हा, होतं. ते खाणं पिणं त्या लोकांचं वेगळं होतं. आपले 100 त्यांचे पकडू आपण, तुमच्या वडिलांचे 70 पकडू, 70 70-80. नाही, 80 पर्यंत. नाही 80च्या पुढं. हा, 80. 80च्या आणि पुढं. आता ही तुमचं 80. हा, 80 म्हणजे 85 नाही म्हणलं तरी असं जातं. 300 वर्ष झाली तुम्हाला इथं राहताय तुम्ही. मग? 300-350 पिढ्याने पिढ्या. पिढ्यानपिढ्या. तेव्हा आजार नव्हता, काय नव्हतं. काही नाही लोकांना आजार नव्हते. त्यावेळेस कसं होतं, लोक कष्ट भरपूर करत होते. आता गाड्या नव्हत्या, मेहनत तेवढी. मेहनत खत जे होतं, हा. हे खत त्या टायमाला ह्या धान्याला वापरीत लोक लोक शेणखत शेण खतावर सगळं. सगळं होतं, त्यामुळं आहार चांगला होता. आता तुम्हाला सांगतो, नाचणी, वरई आणि सावा, हा. हे बिनखताची धान्य हो होतं. हो बरोबर. बिनखताची धान्य होती. किती ते आता नाचण्या पिकवली आम्ही. आता ते धान्याला 100 रुपये किलो, नाचणी वरई 100 रुपये किलो झाली. ते आता कोणी करीत नाही. तरी पण करत नाही कोणी. तेव्हा अशी भाजी पाला काय ताकद दूध चटणी सुद्धा मिळत नव्हती. म्हणजे पहिलं लोकांना काही भेटत काहीच नव्हतं नाही, असं बाजारचं काहीच माहिती नाही. बाजारचं माहिती आणि नव्हतं. बाजार आणायचा प्रकारच नव्हता. आणि बाजार कुणी आणत पण नाही नव्हतं. नाही जास्त पण बाजाराचं मला नाही. कळत्यात 2 किलो त्याला तर वर्ष घालवायची लोक. अहो आता 2 किलो महिन्याला बी पुरत नाही. महिन्याला आता डबल महिन्याला येतं. काय आहे, तो महिन्याला डबा लागतोय आता. डबा लागतोय, विचार करा. आता तुम्ही म्हणताय 2 किलो वर्षभर पुरवायचे. वर्षभर. मग आता पर्यंत म्हणजे तेवढं होता. भाजी नाही, पाला विचार नाही, करा. काहीच नाही. पूर्वीच्या लोकांच्या जेवणात तेलाचं प्रमाण किती कमी होतं. हा. आता तेलाचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे आजार भरपूर वाढले लोकांना. आणि आता तर तेल रासायनिक तेल आता पूर्वी बरं का, हे झटकन होतं. नव्हते ते आता आजार झटक्याचा आजार खूप हे वाढला. पॅरलेसचं पॅरलेस नव्हतं. हा, पॅरलेसचं नव्हतं. त्याच्यानंतर बीपी नव्हती, आता मला बीपी. हा आणि ते हे दुसरं आपलं तो एक कंचा शुगर. शुगर होतं का पूर्वी? साखर आम्हाला कळच त्यापर्यंत नव्हतं. नव्हतं. पूर्वी आता भाजीपाला आणायला आता जात आहे, हा. पण अगोदरचा काळ असं भाजीपाला आणत नव्हता तुम्ही. नाही आणायचं भाजीपाला, पण आता रानटी रानच्या भाज्या, हा. रायताची भाजी. हा. तुम्हाला सांगतो, ही कुळई, आता ती तुम्हाला माहिती आहे का नाही? हा, कुळईची कुळईची भाजी म्हणून ती आहे. कुळईची भाजी 2च दिवसाची, नाही तर मग नंतर निभार. निभार म्हणून. अच्छा. पण सायताची भाजी, ती चालते हा, आणि ही रानकेळी, ह्या अशा भाज्या आपल्या रानटी. रानटी भाजी. म्हणजे त्यावेळेस मी रानटी भाज्या गोळा करून बनवायच्या. हा. त्याच्यावरतीच चालायचं. चालायचं. आम्हीच कसले, ही गावातले लोक आमचे पण लोक आहेत ना, खाली घाटाला जायची. अच्छा. ते मग ते केळीची भाजी हा. ते आणायचं. आपली केळी आता कशी येते, हा. ही आपण खातो केळी, हा. तशी तिला पुढं ते फळं येतात. हा, बरोबर. मग त्याची भाजी, पिळ्याची भाजी बोलतात तिला. पिळ्याची, ओके. ते मोर ते तुम्ही आता दादा भाज्या तोडल्या, त्या कुठल्या होत्या? ते चायताची होती. म्हणजे मला अजूनही त्या भाज्या आणता तुम्ही. हा, आणू शकतो. पण ते काय झालंय, या डुकरांनी त्या केळी ठेवल्याच नाहीत रानकेळी. नाही तर लय होते पहिले ते. रानकेळी डुकरांनी आता पित्र लोक पूर्वी जेवायला घालायची, त्या रानकेळीचीच पानं नाही. तेच ठाव असायचं ते. हा. हा, हा. जेवण मस्त आजींनी मस्त चुलीवरचा भात केलेला आहे आपल्यासाठी. भात चांगला उकळतोय. तुमचं घ्या, गोंगड, कोयता वगैरे. सगळं न्या. आता भात बनायला किती वेळ लागेल? आता हा. आपले संरक्षण होतं. संरक्षण. तुम्ही पावसाळा गोंगड्यामध्येच सगळं. तुमचा देशी रेनकोट. हा, ह्याच्यात तर पाणी कसलंच येत नाही आत. हा, पाणी नाही येत. आतमध्ये कसं आहे, ही एकदम साधी घोंगडी. अच्छा. दुसऱ्या बक्कम घोंगड्या असतात. हा. पण ह्याच्यात पाणी बिलकुल नाही. मेंढराच्या केसाच्या घोंगड्या जे आहेत ना, हा. ते लय बक्कम पाणी आहे. पण त्यात आपण बनवत नाही ना. आहेत ना, मग हे कशाचं आहे? हे तेच आहे, पण हे मिक्सर आहे आपलं साधं आहे मग जरा. ह्याच्यातनं पाणी येतं. हा, पाणी येते. हा. मग भिजत नाही का तुम्ही? नाही, कागद वरती घ्यायचा. हा. गोंगडीवरती कागद टाकला की टेन्शन नाही. ह्यानी ऊब चांगली. हा, पावसाळ्यात म्हणजे थंडी वाजत नाही ना बाहेर रानात. हा. आत्ता आपण या घरामध्ये होतो. घर एकदम सुंदर आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की मस्त सारवलेली भुई घरात, या थंड वातावरणात सुद्धा चूल, आणि या त्या चुलीच्या उभेत ती उष्णता अंगावर घेत आपण तिथं मस्त गप्पा मारल्या. गप्पा मारताना आजीने मस्त आपल्यासाठी जेवण बनवत आहेत. मस्त चुलीवरचा भात आणि पिठलं.
अप्रतिम जेवण असणारच आहे. आणि बाबांनी सांगितलं की आता आपण एक बाहेर तुम्हाला इथला परिसर दाखवतो. तर चला आता आपण बाबांसोबत इथला परिसर फिरून बघूयात कसा आहे तो. चला. आजी भात आणि पिठलं बनवते म्हणजे चुलीवरती आजींचं स्वयंपाक चालू आहे. बाबा म्हणले चला माझ्यासोबत आसपासच्या परिसराचा तुम्हाला फेरफटका मारवतो. आता इकडे काय काय आहे या पठारावरती? पठारावरती ही अशीच झाडी, सगळी झाडी येतो, सगळी झाडी. बाकी काय नाही. हा. आता आपण कुठे चाललोय? आता इथं पॉइंट दाखवतो तुम्हाला एक. दरी दिसते का? हा, खाली सगळं दिसतं, गाड्या बिड्या सगळे सगळं दिसतंय. अरे वा. चला मग आता दरी पाहायला जाऊ आपण. जातात लोक पाहायला. हा. खास आमच्यासाठी आजींनी जेवण बनवायला सुरुवात केली. पण तोपर्यंत काय करायचं म्हणून बाबा म्हणाले की चला तुम्हाला घराच्या मागे असलेला एक सुंदर व्ह्यू पॉइंट दाखवतो. तेथून अख्खा परिसर आपण पाहू शकतो आणि धरणाचा नजारा तर एकदम सुंदरच आहे. म्हणून आम्ही लगेच त्या दिशेला निघालो. हे गाव कोणतं आहे? हे आमचं गाव कांबरे. कांब्र. पलीकडचं बोरवली. बोरोली. गाव लागलं ते. हा धरणाचा फुगवटा, धरणाची भिंत किती लांब आहे? लय लांब. भिंत लय लांब आहे. पण तुम्ही मला हे दाखवलं ना, असं भारी वाटतंय की इथून हालूशीच वाटत नाही. हवा बिवाली. हवा मस्त लागते. हा धरणाचा व्ह्यू. तुम्हाला मुद्दाम म्हणलो ना, चला दाखवतो. नाही बरं झालं तुम्ही आम्हाला इथे घेऊन आला. आणि आम्ही इथे कशाला आलो असतो? नसतोच आलो. नाही, लोक आली म्हणजे हा. बाहेर येतो ना घेऊन मी. हा मग तुम्ही लोक आली तर हे दाखवायला येत आहे. नाही खरंच इतकं भारी आहे नाही. आणि सगळा अख्खा परिसर दिसतो. सगळा दिसतो की. इथं आता नाणे घाट कोणत्या बाजूला आहे? माने का तिकडे खाली ना. तिकडं खाली. आणि डागबैरी आहे ना ते डागभर इकडे नाही. इकडे आहे. तर हा परिसर तसा प्रसिद्ध आहे सगळं पर्यटनासाठी. डागभरी नाही. हा. आजींनी मस्त आता 3 ताट झुणका भात. आम्हाला झुणका भात जास्त आवडतो. लोक आली का तेच मागतात नुसता. हा खरंच चांगला लागतो झुणका भात, मस्त एकदम. आणि आपल्याकडच्या पाण्याची चव असती भाताला. पाण्याची आता हेच जर तांदूळ पाण्याची पाण्याची नाही, नुसती पाण्याची नाही, हे प्रेम पण आहे. तुम्ही जे प्रेमाने बनवलंय त्याची पण चव आहे. आहे ना. आणि आम्हाला आता काय झालंय, आता तुमच्या पुढे गॅसवरचं जेवण खाऊन खाऊन कंटाळा पण आलाय. अशा पद्धतीने आजींनी मस्त झुणका आणि भाताचं जेवण हे अशा चुलीवर बनवलेलं आहे. आपण आज नशिबान आहोत की या घरामध्ये आज जेवण करतोय. आजींच्या हातचं ते पण आजींच्या हातचं जेवण. गरमागरम. सुंदर भात केलाय तुम्ही. पण या भाताचं लहान मुलांसाठी काय महत्व आहे तुम्हाला माहिती असेल. प्याज काढतात. सगळं माहितीये. लहान मुलांना या भातावरची प्याज पाजली किती हा. बरोबर ना. आताच्या महिलांना हे माहितीच नाहीये काहीच नाही. की नाचणीची खीर, भाताची नाही. प्याज हे लहान मुलांना पाजली तर त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं. मग ते गव्हाची चिक्की करून जुनी लोक पोरांना द्यायची. गव्हाची चिक्की ना. हा म्हणजे विकत पेक्षा घरी जास्त बनवत घरी घरी बनवायची. आणि आता ते कुकर आल्यामुळं प्याज हा प्रकार राहिलाच नाही, बायांना माहितीच नाही. माहितीच नाही. कुकर आणि गॅस. मस्त जेवण आणि जेवणानंतर मस्त ताक. ताक तर इथलंच आहे त्यामुळे एकदम भारी. आजी जेवण आम्ही हे कायम लक्षात ठेवू, इतकं भारी जेवण झालंय आज. तर मित्रांनो आता पण इथे आलो, आजीन बाबांबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्या. इतकं सुंदर वाटलं ना. आणि आजींनी तर एकदम भारी म्हणजे इतका आग्रह केला दोघांनी आम्हाला जेवणासाठी. आणि आजींनी पटकन भात झुणका मस्त बनवला आणि इतकं भारी आणि एकदम प्रेमाने ताकही दिलं. म्हणजे मला असं जेवण शहरात एखाद्या भारी हॉटेलमध्येही भेटत नाही. आणि मलाही अशा घरांमध्ये अशा ग्रामीण भागात जाऊन जेवण करण्याची खूप इच्छा असते. ती आज पूर्ण झाली.
आजीबाबांना आता आपण निरोप देतोय आणि एकदम सुंदर वाटलं इथं. इतकं भारी आणि एवढं प्रेम तुम्हाला शहरात तर कधीच भेटणार नाही. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल अशा ग्रामीण भागात. तर आता आपण आजी आणि बाबांना निरोप देऊयात. आजी खूप भारी वाटलं. बाबा येऊ का आता परत? मी इथं राहायला येणार आहे. आपण गावठी कोंबडी कापू. हा चालेल, नक्की नक्की. चला बाबा चला, तर भेटू परत. आम्ही नक्की येऊ आणि फोन करून येऊ. हा हो इकडून कुठलं? आम्ही आता याच मार्गे आलतो ना. चला आजी. हो चला. उंच डोंगरावर हजारो एकरावर पसरलेल्या या पठारात घनदाट जंगलात राहणाऱ्या या रान माणसांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला मग भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या भन्नाट व्हिडिओमध्ये.